मायला काय गोपीचंद पवार. तुम्ही इथलीच रहिवाशी आहे मांडवी दिघा? इथले म्हणजे आमची आत्याच होती ती हबीबाई. असं असं हा हबीबाई जोगा पवार. बरं, या ठिकाणी मांडवी दिगर या ठिकाणी भुसावळ तालुक्यातील मांडवी दिगर या ठिकाणी यात्रा भरवली जाते आणि एक मातेच्या माध्यमातून आजूबाजूच्या पंचकृषीतील लोक या ठिकाणी येतात. बरं, या यात्रेचं काय विशेष महत्त्व आहे? विशेष महत्व म्हणजे जे लोक काही परेशान राहतात, काही दुःख राहतात, येतात काही आईले माथेले काही प्रार्थना करतात की माता मै दुःख निवारा कर, रक्षा घेऊन जातात. मला म्हणजे संकटातून मुक्त कर. हा, मुक्त करते संकटातून. बरं बरं बरं. आणि आपण सुद्धा एक आपल्याला सुद्धा अनुभव आलेला आहे चांगला प्रकारे. काय अनुभव आला? फॉर एक्झाम्पल अनुभव म्हणजे 1988 पासून मी इथं बघतोय. आणि ज्या टायमाला आम्ही लहान होतो त्या टायमाला आमचे वडील ओंकार जोगा मोठे, परत 2 नंबर रसाल जोगा पवार पुजारी, मोती मातीचे पुजारी, 3रा नंबर सखाराम जोगा पवार, 4था नंबर बाबू जोगा पवार, आणि ही हबीबाई यांची बहीण हबीबाई जोगा पवार, ही मोठी बहीण यायची, 4 भावाची. तो तेव्हापासून ही यात्रा सुरुवात म्हणजे चांगल्या प्रकारे चालू आहे. म्हणजे आणि ज्यांना अनुभव आलेला आहे त्या ठिकाणी मातेचा ज्यांना अनुभव आलेला आहे त्या या ठिकाणी लाखो संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहतात यात्रेला. बरं बरं बरं. काय आपलं? माझं नाव पवन वसंत पवार. आज मांडवी दिगर या ठिकाणची यात्रा आहे आणि मोती मातेच्या निमित्ताने ही यात्रा भरवली जाते. काय विशेष आहे? विशेष म्हणजे विशेष खूप भरपूर आहे. मातेचा जो आहे लाखो संख्येने लोक येतात, मातेसमोर नतमस्तक होतात, त्यांच्यासमोर प्रार्थना करतात. काही लोकांना मुलं बाळ होत नाही, काही लोकांचे काय पण संकट असतात, ते मातेसमोर नवस मागतात. नवस मागलं की त्यांच्यासमोर नवस मागलं त्यांचे जे मनोकामना असेल ते पूर्ण होते. 1 वर्षातच पूर्ण होते, पुढच्या यात्रेलाच पूर्ण होते. पुढच्या यात्रेला पूर्ण झाल्यानंतर ते त्यांचे जे नवस मागलेले असतात, कोणाच्या भारोभार असतात, भारोभार म्हणजे पूर्ण वजन केलेला, कोणाचे काय असतात, कोणी दागिने काय पण ते मातेला जे पण अर्पण करायचे ते त्यांच्या मनातले असतात, ते पूर्ण सगळ्यांची मनोकामना पूर्ण होते. आणि ही परंपरा आमच्या पिढीनपिढी आजोबा पंजोबा पासून ही पिढीनपिढी चालूत आलेली आहे आणि त्याला आम्ही पूर्ण असं चालत ठेवणार आहे. त्याची वंश ते जे परंपरा आहे ते आपण कार्यरत ठेवणार आहे पूर्ण परंपरा. बरं, याच्या पुढील आपलं व्हिजन काय राहणार आहे? आता पुढे काय करा म्हणजे ड्रीम काय आहे तुमचं याच्या संदर्भात? ड्रीम काय नाही, जसं आमच्या जसं आहे तिथं आता भरपूर सुधारणा झालेली आहे. इथं म्हणजे जे आपले नवरात्री असते, नवरात्रीच्या वेळेस म्हणजे तिथं घट बसवले असतं, मातेचा घट असतो तिथं. म्हणजे छोटासा कार्यक्रम होत होता पहिले, पण आता एवढा मोठा कार्यक्रम होतो तिथं की त्यावेळेस 9 दिवस पूर्ण म्हणजे तिथं पूर्ण अखंड उपास राहतात. अखंड उपास, पूर्ण गावातला उपास असतो, अखंड उपास असतो. आणि त्याच्यात 9 दिवस मस्त दांड्या गिड्या मनोरंजन करत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले जातात. हा, कार्यक्रम करतात वगैरे. आणि त्याच्या आखरी दिवस जो असतो, आखरी दिवसाला मोठा महाभंडारा असतो, महाप्रसाद. पूर्ण गाव इथं आमच्या मांडवीनगर तालुक्यामध्ये 4 गाव आहे, पण 4 गाव सोडून अदर लोक पण येतात भरपूर. म्हणजे 4 पूर्ण खेड्यातले पण लोक येतात, जामनेर तालुक्यातले येतात, भुसावळ तालुक्यातले येतात, पूर्ण खेड्यात पाचोरा, पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातले त्यांना माहित आहे. म्हणजे ही यात्रा चांगली प्रसिद्ध आहे आणि एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काही असलं ते साध्य होतं. त्या साध्यच्या माध्यमातून ज्यांना अनुभव आलेला आहे ते या ठिकाणी इतर नातेवाईकांना घेऊन या ठिकाणी एक यात्रेमध्ये चांगली भर टाकतात, सौंदर्यामध्ये भर टाकतात. देवीदास रसाल पवार. बरं, आपण कुठे रहिवाशी आहेत? मांडवादिगर. आज मांडवादिगर या ठिकाणी मोती मातेची यात्रा आहे आणि या आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये ही यात्रा प्रसिद्ध आहे. बरं, या यात्रेच्या किती वर्षापासून परंपरा आहे? यात्रा उत्सव साजरा होतोय तो? यात्रा कम से कम 95-100 वर्षापासून आहे. आमच्या आबा आजोबा सांगता आहे, पण आमची वय तर 45 आहेत तरी पाहता आहे. बाकी 90-100 वर्षापासून यात्रा चालू आहे. बरं बरं बरं. एका तुम्हाला या यात्रा जो उत्सव म्हणजे परंपरा चालू आहे आणि याचा अनुभव काय आलेला आपल्याला काय सांगाल? याचा अनुभव असा आला आहे
की ह्या ठिकाणी इतका छोट्या गावामध्ये लाखो लोकसंख्या येतात, त्यांची मनोकामना मोतीमाता पूर्ण करते हा. म्हणून ते येतात. तो मग आम्ही दरवर्षी वाढतच राहतात. हे आम्हाला अनुभव आहे की माताच्या जो पौष पौर्णिमाला दर्शन करतील त्यांची मनोकामना मैया नक्कीच पूर्ण करते. म्हणूनच पौष पौर्णिमाच्या दिवशी इतकी गर्दी येतात. गर्दी असते म्हणजे त्यांच्या मनातली जे काही इच्छा आहे हा. ती इच्छा या ठिकाणी व्यक्त करतात आणि त्याची पूर्तता होते. पूर्ण करतात. बरं, एक अजून एक महत्त्वाचं की ही जी यात्रा आहे या यात्रेला कुठून कुठून लोक येतात? हा, या यात्रेला पुरा महाराष्ट्रभरातून लोक येतात. मुंबई, पुणा, इकडे अकोला, आमचे जे गावाचे नातेवाईक आहेत तो पूर्ण येतात. जळगाव जिल्ह्याचे पण नातेवाईक बी निस्ता मातेच्या भावनाने पूर्ण महाराष्ट्रभरातून कम से कम 5-6 लाखाचे लोकसंख्या येत असेल. बरं बरं बरं, एक महत्त्वाचं की या ठिकाणी म्हणजे ज्या बाईंना मुलबाळ वगैरे होत नाही त्या ठिकाणी भावना व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली तर ते पूर्तता होते. जे अटी असा आहे, ज्या बैले कधी डॉक्टर फेल केला, जे डॉक्टर कडून नाही होत ते मोती मात्याच्या एक रक्षाच्या कृपानं त्यांच्या मनोकामना पूर्ण करून देते मैया. त्याचे पालना हलवून देते. 12 महिन्यातून बाल बच्चे काही बी बेमारी होऊ दे ते सुधारून देते. फक्त श्रद्धा आणि भावना ठेवणार. बरं, आपण या ठिकाणी सेवेकरी आहात, हो, मातेची सेवा करतायत. किती वर्षापासून करतात? मी लगभग 25-30 वर्षापासून कळतोय. मला जेव्हा कळतोय तेव्हा माझे वय तो 45 वर्ष आहे. आमचे सेवा करणारे आमचे बाप रसाल जोगा, त्यांची बहीण जोगा हबीबाई जोगा पवार, हे हबीबाई बाप जोगा पवार हे मेन हरिभक्त परायण होती. मोती माताची पुजारी होती. त्यांनी लोखंड्यावरून एका रात्री बैलगाडी आटी आणून टाकली. तो मग त्याच्या सत्य सगळे लोकाले समजल्यावर आटी लय भावना वाढली, लय लोक दर्शनले यायला लागले. म्हणजे